मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडून 4-5 दिवस झाले असतील की आता राज्यात नवीन मुद्दा तापताना दिसतोय। तर विषय आहे ओबीसी आरक्षणाचा। भुजबळांनी आज मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर तीव्र आक्षेप घेतला असून या संदर्भात 17 नोव्हेंबरला ओबीसी समाजाचा अंबडमध्ये महामोर्चा निघणार असल्याची माहिती मिळते। हा मोर्चा अंतरवली सराटी या जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळापासून जवळच्याच अंतरावर आयोजित करण्यात आलाय। काल रात्री या संदर्भात भुजबळांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। पण आज भुजबळांनी तशी एक पत्रकार परिषदही घेतली। त्याचबरोबर त्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराचीही पाहणी केली। त्यानंतर सुभाष राऊत यांचं हॉटेल आणि क्षीरसागर यांचा बंगला पाहण्यासाठी भुजबळ गेल्याचं समजतंय। पण आता यामागे नेमकं राजकारण काय शिजतंय? भुजबळांच्या या पुढील 5 चाली नेमक्या कोणत्या आहेत? भुजबळांमागे फडणवीसांचा काय हात असू शकतो का? भुजबळ आणि शरद पवार यांची छुपी युती आहे का? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। नंबर 1 आहे ओबीसी समाज आक्रमक करणे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे। अशावेळी जरांगे पाटील यांनी 2 नेत्यांना बेकार टार्गेट केलंय। एक आहेत फडणवीस तर दुसरे आहेत छगन भुजबळ। आता भुजबळ हे जातीने ओबीसी तर फडणवीस हे स्वतःचा डीएनएच ओबीसींचा आहे असं दावा करतात। आता यामागे बरीच राजकीय गणित आहे। भाजप विशेषतः फडणवीसांची छबी ही मराठा विरोधी झाल्यामुळे आपल्या हक्काच्या केडरला जवळ करताना फडणवीस यामध्ये दिसत आहेत। म्हणून तर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना फडणवीस तिकडे न जाता ओबीसी आरक्षण प्रश्नासाठी तातडीने नागपूरला गेले होते। आता यामागे फडणवीसांचे अनेक लोकल संदर्भ, पक्षाची ओबीसी पूरक छबी असा राजकीय जुळवाजुळवीचा विषय आहे। दुसरीकडे भुजबळ जन्माने ओबीसी आहेत हा त्यांच्यासाठी प्लस पॉइंट आहे। पण आता म्हणून तर ओबीसीतून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून भुजबळांनी ओबीसी ध्रुवीकरणाचा हत्यार पुन्हा जोरकसपणे उगारलाय। साहजिकच राज्यात आणि देशात सर्वाधिक प्रमाणात असणारा हा समाज सत्ता बदल करू शकतो हे भुजबळ फडणवीसांसारख्या मुरब्बी राजकारण्यांना पुरतं ठाऊक आहे। म्हणून तर येत्या 17 तारखेला भुजबळांनी अंबड येथे ओबीसी समाजाच्या महामोर्चाची घोषणा केली आहे। नंबर 2, जळीत कांडाला भेट देऊन ओबीसी समाजाबद्दल सहानुभूती तयार करणे। भुजबळांनी आज प्रकाश सोळंके यांच्या घराला भेट दिली। त्यानंतर ते सुभाष राऊतांच्या हॉटेलकडे गेले। विशेष म्हणजे वंजारी समाजाच्या क्षीरसागर यांच्या जळीत घराला भेट देऊन त्यांनी एक वेगळी चाल खेळली। कारण हा हल्ला मराठा आंदोलकांनी केला असल्याचा दावा पाठीमागं करण्यात आला होता। जरांगे पाटलांनी मात्र याबद्दल सरकारलाच दोषी धरलं होतं। त्यावेळी प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर हे मराठा आंदोलकांच्या दृष्टीने विलन ठरले होते। पण आता या जळीत घरांना भेटी देऊन तसेच या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन समाजाबद्दल एक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केलाय। तसंच भुजबळांनी भेट घेतल्यामुळे आता हल्ला करणारे लोक विलन ठरवण्याचा भुजबळांचा प्रयत्न आहे। परिणामी कदाचित मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफाळला जाण्याची आता शक्यता आहे। नंबर 3, मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणावर घेऊन जाणे। सध्या राज्यात मराठा आरक्षणामुळे मराठा ध्रुवीकरण जोरदार झालेलं आहे। पण अशात हा मुद्दा भाजपला बॅकफूटवर घेऊन गेलाय। अशावेळी जर आपल्याला हवं त्या दिशेला आंदोलनाची दिशा घेऊन जायची असेल तर जरांगे पाटील शांत आहे, तोच आंदोलनाला ओबीसी सेंट्रिक करायचं असेल तर महामोर्चा हवा अशी भुजबळ आणि फडणवीसांची भूमिका असू शकते। कारण 1 डिसेंबर पासून साखळी उपोषणासह जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्यात सभा घेण्याच्या मूडमध्ये आहेत। तेव्हा आता अजितदादा गट तसेच भाजपही ओबीसी ध्रुवीकरणाच्या दिशेने वळाले आहेत। नंबर 4, ओबीसी समाजाला पॉलिटिकली मुवमेंट देणे। ओबीसी समाजाच्या ध्रुवीकरणाच्या आडून राज्यातील राजकीय गणितात लीड घेणे हे सुद्धा भुजबळांचं उद्दिष्ट आहे। भुजबळांना हे ठाऊक आहेच की ओबीसी ध्रुवीकरण परफेक्ट झालं की सत्तेचं गणित सोपं होऊन जातं। त्या अर्थानेच भुजबळांच्या या लढ्याला अर्थ आहे। आपण मागाशी सांगितल्याप्रमाणेच ओबीसी हा प्रवर्ग म्हणून सर्वाधिक आहे। त्यामुळे या मुद्द्याला ग्रॅब करण्यासाठी भुजबळ आणि फडणवीस दोघेही आक्रमक आहेत। ओबीसी प्लस धनगर अशी सोशल इंजिनिअरिंग करून पुन्हा माधव पॅटर्न सुस्थापित करण्याचा हा भाजपचा भुजबळांआडून प्लॅन असू शकतो असं म्हटलं जात आहे। नंबर 5, फडणवीसांना लीड देत ओबीसी मुवमेंट हातात घेणे। आता राज्यात ओबीसीचे नेते म्हटलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे भुजबळांचं। पण मागच्या काही काळापासून फडणवीसांनी ओबीसी मतांवर आपलं क्लेम सांगितलंय। आता फडणवीस हे ओबीसी मोर्चात सहभागी होऊन उपोषण सोडायचं क्रेडिटही घेऊन आलेत। आता अशात फडणवीसांना लीड द्यायचं असेल तर आपलं सामाजिक केडर सुस्थापित करण्याची गरज भुजबळांना वाटली असावी आणि त्यातूनच मग भुजबळांनी आता ही ओबीसी मुवमेंट हातात घेतली आहे। समता परिषदेचे ते एक प्रमुख ओबीसी चेहरा आहेत। मागे याच मुद्द्यावर क्लॅश झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली होती। असो,
पण आता भुजबळांना दरवेळेस त्यांच्या ओबीसी ध्रुवीकरणानंच तारलाय, त्यामुळे याही वेळेस ते यात लीड घेत आहेत. पण आता काही जणांच्या मते भुजबळांमागे फडणवीसांचा हात असू शकतो, कारण ओबीसी ध्रुवीकरण ही फडणवीसांची नितांत गरज आहे. काही दिवसांपूर्वी तशी एक गुप्त बैठक भुजबळ आणि फडणवीस यांच्यात पार पडल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे फडणवीसांच्या यामागील ओबीसी पोलरायझेशनच्या रोलला इथं विशेष महत्त्व आहे. पण भुजबळ हे एवढे दूरदृष्टीचे नेते आहेत की त्यांच्या मागे कदाचित शरद पवार यांचाच हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ओबीसी ध्रुवीकरणाचा फडणवीसांना फायदा होऊ न देता भुजबळांना ते करू द्यायचं आणि पुन्हा मागच्या दाराने भुजबळांना सोबत घ्यायचं, असाही पवारांचा कदाचित प्लॅन असू शकतो. आताही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत पवारांनी नकार दर्शवत सेफर गेम खेळली आहे. त्यामुळे एका बाजूला मराठा मतं जुळवायची आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी मतं जुळवून निवडणुकीत अजितदादा गटासोबत छुपी युती करून निवडणूक पश्चात एकत्र येत सत्ता स्थापनेत मोठा वाटा घ्यायचा, असा लॉंग टर्मचा मास्टर प्लॅन कदाचित शरद पवार आणि भुजबळ यांचा असू शकतो असं मानण्यात येत आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? भुजबळांच्या विरोधामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद वाढू शकतो का? भुजबळांच्या या कृतीमागे शरद पवार की मग देवेंद्र फडणवीस, नेमका हात कोणाचा असू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.